तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्हाला IBPS तुम्ही ऐकलं असेल. आपली परीक्षा घेते बघा, बँकिंगची एक्झाम घेते IBPS, एक घेते TCS. IBPS TCS, आता त्याच IBPS मध्ये भरती सुटली आहे. त्या भरतीचा संपूर्ण व्हिडिओ, IBPS म्हणजे काय, सर्व एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर पहा, IBPS PO भरती 2025 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 5208 जागांसाठी भरती मित्रांनो. 5000 प्लस जागा आहेत मित्रांनो. तर त्यामुळे मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हे पहा, जेव्हा पण मित्रांनो भरती सुटते त्याचा आपण एक GRचा स्क्रीनशॉट टाकून देतो, जेणेकरून तुमच्या मनात हा डाऊट राहिला नको बाबा भरती सुटली नाही सुटली. तुम्हाला जर हा पूर्णपणे GR पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकता. पण मित्रांनो, तुमच्या मनात एक शंका राहायला नको की भरती सुटली नाही सुटली, तेव्हा नोटिफिकेशन साठी आपण एक नोटिफिकेशन टाकून दिलेले आहे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या शंका दूर होण्यासाठी आणि ते पूर्ण जे आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही पाहून घ्या. महत्त्वाचं मित्रांनो, IBPS म्हणजे काय तर पहा, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे थोडक्यात बँकिंग कर्मचारी निवड संस्था. तर विस्तारित रूप काय सांगतो पहा, ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिकारी मतलब PO, लिपिक, क्लर्क, विषयतज्ञ अधिकारी SO यांची भरती प्रक्रिया पाडते. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, बँकिंगच्या भरतीची एक्झाम IBPS मार्फत घेतली जाते. आता मित्रांनो, आता नोंदणी मुद्रांक पेपर चालू आहे, ते पण IBPS भरती घेते. पण मित्रांनो, त्याचा फुल फॉर्मच आहे बँकिंग कर्मचारी निवड संस्था. तर पदाचं नाव तपशील पाहू मित्रांनो, प्रोबेशनरी ऑफिसर PO/ मॅनेजमेंट ट्रेनिंग MT त्याला म्हटलं जातं. त्याच्या 5208 जागा आहेत मित्रांनो, टोटल जागा आहेत 5208. तर आता शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो, कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही मित्रांनो ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पाहिजे. त्यात तुम्ही आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा सायन्स असू द्या, बस तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आता बऱ्यापैकी 50% विद्यार्थ्यांना हा डाऊट राहतो की बाबा बँकिंगसाठी कॉमर्सच पाहिजे. तर तसं काय नाही मित्रांनो, ह्यात डायरेक्ट ज्यामध्ये सांगितले शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही BA BCom किंवा मित्रांनो आपलं आर्ट झालं किंवा BSc झालं किंवा BCS झालं, आपण त्यात वेगवेगळं जे फक्त ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन उत्तीर्ण सर्टिफिकेट तुम्हाला विनसाठीच पाहिजे, तुम्ही त्याला फॉर्म भरू शकता. तर याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, मी तुम्ही बाबा याची प्रोसेस कशी असणार बाबा, बँकेत हे पद आहे म्हणजे याचं मग सिलेक्शन कसं होईल, ते सिलेक्शनचे एकदम डिटेल्स माहिती तुम्हाला सांगतो. तर पहा मित्र, पहिली होणार पूर्वपरीक्षा, त्याला प्री म्हटलं जातं. दुसरी होणार मुख्य परीक्षा, त्याला मेन्स म्हटलं जातं. तिसरं मुलाखत होणार मित्रांनो, इंटरव्ह्यू होणार तुमचा, मुलाखत असणार मित्रांनो. चौथं होणार त्यानंतर अंतिम निवड. तर आता एक एक टप्पा आपण ह्यातला पाहू मित्रांनो. आता पहिली पूर्वपरीक्षेला कोणता सिलेबस आहे, पूर्वपरीक्षेची डिटेल्स माहिती, तर मेन्सची डिटेल माहिती, तिसरं मुलाखतची डिटेल माहिती, मुलाखतची संपूर्ण माहिती आपण पाहू. त्यानंतर अंतिम निवड, फायनलची निवड कशी होणार त्याचं पण एकदम डिटेल्स पाहू. तर पहिली पाहू मित्रांनो पूर्वपरीक्षा. बनवले सुटसुटीत कारण तुम्हाला समजावं आणि नंतर तुम्हाला अभ्यास करताना उपयोगी पडणारे स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अभ्यास स्टडी करता मित्रांनो त्यावेळेस फायदा का, म्हणजे थोडक्यात तुम्हाला भरती सुटली पण ह्या भरतीला कोणत्या विषय तर कोणत्या अभ्यासाचा काय म्हणजे एकदम सिलेबसच समजला नाही तर कसं काय अभ्यास करणार मित्रांनो. तर अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. तर पहा मित्रांनो, इंग्रजी भाषा इंग्लिश लँग्वेज, प्रश्न असणारे 30, गुण 30 आणि वेळ असणार तुम्हाला 20 मिनिटे. 2 नंबर आहे संख्यात्मक अभियोग, तुम्ही मॅथ असणार मित्रांनो 35 प्रश्न 35 गुण आणि 20 मिनिटे. तिसरे विषयशक्ती व तर्कशक्ती म्हणजे रिजनिंग असणार आहे 35 प्रश्न 35 गुण 20 मिनिटे मित्रांनो. टोटल प्रश्न 100 असणार आहे, गुण 100 असणार आहे आणि वेळ तुम्हाला मित्रांनो 1 तासात दिले जाणार आहे. हा मित्र पूर्ण प्री एक्झाम आहे, प्रिलिमिनरी त्याला पूर्वपरीक्षा म्हटलं जातं. तर पूर्णपणे मित्रांनो आपण एक सुटसुटीत टेबल उघडून तुम्हाला दाखवतोय, तुम्ही जेणेकरून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला समजलं पाहिजे किंवा मला नक्की कोणता अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, किती प्रश्न आहेत आणि वेळ किती मिनिटे आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या तुम्ही हा सिलेबस. कारण ज्यावेळेस मी स्वतःला रिलेट करतो, मला मागं सांगितले मी भरतीला मी स्वतःला रिलेट करतो, मग विद्यार्थ्यांच्या मनात काय प्रश्न येतील तेच प्रश्न मी व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं मित्रांनो प्रीचा सिलेबस. टिप्स सांगताना प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार मित्रांनो. याला निगेटिव्ह मार्किंग 100% आहे, 0.25 तुमची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, IPO मुख्य परीक्षा मुख्य मेन्सचं सिलेबस काय असणार आहे पहा मित्रांनो. रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 45 प्रश्न असणारे, गुण असणारे 60 आणि त्याला वेळ आहे मित्रांनो 60 मिनिटं. दुसरे डाटा विश्लेषण ॲनालिसिस, तर
पहा मित्रांनो 35 प्रश्न असणारे, 60 गुण असणारे, 50 मिनिटं असणारे. मग तिसरं आहे पहा सामान्य अर्थव्यवस्था बँकिंग जागरूकता, याला मित्रांनो 40 प्रश्न 40 गुणाला, याला मिळेल 35 मिनिटं असणारे. इंग्रजी भाषा इंग्लिश लँग्वेज असणार मित्रांनो 35 प्रश्न 40 मार्काला, वेळ आहे तुम्हाला 40 मिनिटे. आणि 5वं आहे वर्णनात्मक परीक्षा निबंध व पत्रलेखन, याचे प्रश्न घ्या 2 प्रश्न असणार 25 मार्काला. अशी पूर्णपणे मित्रांनो 225 मार्काचा पेपर राहणार आहे आणि तुम्हाला टाईम भेटणार आहे 3 तास 30 मिनिटे. मित्रांनो हा मेन्सचा सिलेबस एकदम सुट्टीट आपण टेबल बनवून तुम्हाला दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही ज्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मित्रांनो स्क्रीनशॉट काढून तुम्हाला समजेल की बाबा मेन्सला नक्की मला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, प्रीला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचे प्रश्न किती आहेत, त्याला मार्क किती आहेत आणि त्याला टायमिंग किती आहे. त्यासाठी आपण एक पूर्ण असा टेबल आणा, तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. नाही तर जमलं तर आपण ही पूर्णपणे जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, ते तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे टिप काय सांगितली, मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक पेपर हा क्वालिफाय असतो. तुम्हाला 5 सांगता मित्रांनो वर्णनात्मक परीक्षा निबंध व पत्रलेखन ह्यात तुम्हाला मार्क ॲड केले जात नाही, ह्याचं तुम्हाला फक्त मित्रांनो तुमचं क्वालिफाय असतं. मित्रांनो क्वालिफाय म्हणजे पाहता मुलाखत, तिसरं आहे मित्रांनो मुलाखत, तिसरी प्रोसेसची मुलाखत असणारे गुण असणारे 100 मित्रांनो. त्यात पहा मेन्समध्ये कट ऑफ पार केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीला बोलवतात. जे मित्रांनो मेन्स एक्झाम पास होणार, जे प्री पास होणार मित्रांनो त्यांना मेन्सला बोलवणार, जे मेन्स पास होणार त्यांनाच इंटरव्ह्यूला बोलावलं जातं. मित्रांनो पहा इंटरव्ह्यूमध्ये पात्र होण्यासाठी किमान 40% SC आणि ST SC ST यासाठी आहे मित्रांनो. आणि ओबीसी कॅटेगरीसाठी मित्रांनो 35% गुण आवश्यक आहे मित्रांनो. चौथं आहे मित्रांनो अंतिम निवड, गुणांचे प्रमाण पहा. मुख्य परीक्षा मेन्स 80% वेटेज, मुलाखत 20% वेटेज आणि नंतर अंतिम यादी मेरिटच्या आधारे तयारी केली जाते. तुम्हाला मेन्सला मित्रांनो 80% वेटेज आणि मुलाखतीला 20% वेटेज आणि तुमचं मित्रांनो फायनल लिस्टला नाव येणार. टिप काय सांगता त्यांनी सर्व टप्पे पार करून IPS द्वारा पार्टिसिपेटिंग बँक्समध्ये पोस्टिंग दिली जाते. मित्रांनो पोस्टिंग तुझी बँकमध्ये येणार. सर्व परीक्षांमध्ये सेक्शनल कट ऑफ असतो मित्रांनो, सेक्शनल कट ऑफ 100% असतो परीक्षांमध्ये, ते पण सांगितलेलं आहे त्यांनी. तर वयाची अट पहा मित्रांनो 1 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्ष आणि SC आणि ST विद्यार्थी जे SC आणि ST कॅटेगरी असेल त्यांना 5 वर्षाची सूट आहे मित्रांनो. आणि जे विद्यार्थी OBC कॅटेगरी म्हणून आहेत त्यांना 3 वर्षाची सूट दिली जाईल. म्हणजे जे वय वर्ष 20पेक्षा जास्त आहे ते सर्व अप्लाय करू शकतात. आणि लास्ट मित्रांनो ओपनसाठी 30 आहे, कॅटेगरीसाठी मित्रांनो 5 आणि 3 वर्ष आहे. तर IPS PO MT पदावर कामकाज व काम काय असतं, बऱ्याच विद्यार्थी मला प्रश्न पडतो एक्झाम बँकेची आम्हाला ते काम काय करावं लागतं. त्याचं काम मी तुम्हाला सांगतो पहा. आपण ग्राहक सेवा कस्टमर सर्व्हिस, त्यात बघा मित्रांनो खाते संबंधित माहिती देणे. तुम्हाला आता डेली तुम्ही बँकेत जाता, बँकेत तुम्हाला माहिती असेल, पण बऱ्यापैकी तुम्हाला ऑफिशियल JR काम आहे. मी सांगतो खाते संबंधित माहिती देणे, नवीन खाते उघडणे, पासबुक प्रिंटिंग, चेकबुक, डेबिट कार्ड सेवा, तक्रारींचे निवारण करणे मित्रांनो, बँकेचे व्यवहार सांभाळणे, ठेवी व पैसे काढणे प्रक्रिया, RTGS NEFT IMPS ट्रान्झॅक्शन तपासणे, रोजचे व्यवहार नियंत्रण करणे. तर कर्ज प्रक्रिया लोन प्रोसेसिंग, तर कर्ज अर्ज तपासणे, कागदपत्राची पडताळणी करणे, कर्ज वितरण व वसुली. तर खात्याचे व्यवस्थापन करणे मित्रांनो, खात्याचे अपडेट, KYC तपासणे, लिमिट वाढ, खात्रीयांना मार्गदर्शन. म्हणजे मित्रांनो बँकेच्या संबंधित आपण जातो त्याच्या रिलेटेड जेवढी कामं असतील ते मित्रांनो त्यांचं असतं मित्रांनो काम. तर फसवणूक प्रतिबंध व सुरक्षा मित्रांनो, संशयास्पद व्यवहारात लक्ष ठेवणे, धोरणानुसार कारवाई करणे मित्रांनो, शाखा व्यवस्थापन प्रशिक्षण, शाखेतील कामकाज व्यवस्थापन, कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षण मित्रांनो, विपणन व विक्री, मार्केटिंग आणि क्रॉस सेलिंग करणं, नवीन बँक उत्पादने, विमा, क्रेडिट कार्ड, विक्री व ग्राहकपर्यंत पोहोचवणे. हे झाले मित्रांनो बँकेचं काम आहे, JR मध्ये काम आहे, जे ऑफिशियल POची जी कामं असतात मी थोडक्यात याचं विश्लेषण करून सांगितले. हे पहा. तर मित्रांनो बऱ्यापैकी मुलांचे प्रश्न असतो पाहिजे प्रमोशन कसं होतं. तर प्रमोशन पण पहा, PO नंतर 2 वर्षांनंतर तुमचं प्रमोशन होतं मित्रांनो. PO नंतर तुम्ही होणार असिस्टंट मॅनेजर होणार तुम्ही ब्रांच मॅनेजर नंतर तुम्ही AGM होणार, AGM नंतर DGM होणार, DG नंतर मित्रांनो तुम्ही GM होणार, जनरल मॅनेजर. ही मित्रांनो जी PO नंतर तुमची मित्रांनो प्रमोशनची तुम्हाला प्रमोशन नंतर तुम्ही पदं सांगितली, प्रमोशनची पदं. तर पगार पहा मित्रांनो, आता विद्यार्थ्यांना प्रश्न भरती सुटली सगळं झालं बुवा सगळा अभ्यास आहे, पण याला पगार किती राहील. तर हा ऑब्विसली सर्वांच्या मनात प्रश्न असतो मित्रांनो. तर पगार पहा मित्रांनो, दणकून पगार असतो पहा मित्रांनो. प्रारंभिक वेतन 48,480 ते 85,902 बेसिक पे प्लस भत्ते. तर 48,480 मित्रांनो बेसिक पे राहणार आहे. तर त्यात पहा मित्रांनो म्हणजे 48,000 नंतर DA TA HRA बँकिंग अलाउन्स सारे अलाउन्स लागतात मित्रांनो. त्यात पहा इन हँड सॅलरी ॲप्रॉक्स 52,000 ते 55,000 तुमच्या हातात भेटणार. बाकी तुमच्या मित्रांनो PF मध्ये वगैरे कटिंग होऊन जातात.
पण बऱ्यापैकी मित्रांनो त्यांनी सांगितलं 52,000 ते 55,000 तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. तर टिप काय माध्यमिक सूत्रानुसार प्रॉपर्टी आणि क्रेडिट कार्ड स्वच्छ असणे अनिवार्य आहे मित्रांनो. पण तुमची मित्रांनो 60-70 शेजारी नक्कीच पडते. बँकिंग पी ओ जर तुम्ही असाल तर 60-70पर्यंत तुमची इजीपर्यंत मित्रांनो सॅलरी पडून जाते. यात काय विषय नाही. 28,480 बेसिक पे, बाकीचे पूर्णपणे आपण घेतल्यानंतर तुम्हाला वरचीवर सांगते 70पर्यंत सॅलरी इजी पडते याच्यामध्ये. नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात ऑल इंडियामध्ये तुमचं पोस्टिंग राहणार आहे मित्रांनो. आता फी पहा, जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 850 रुपये फी आहे मित्रांनो. SC ST PW कॅटेगरीसाठी 175 रुपये फी आहे मित्रांनो फक्त. आणि जे मित्रांनो जनरल ओबीसी असते त्यांना 850 रुपये फी आहे त्यांच्यासाठी. तर परीक्षा केंद्र कुठं असणार आहे ते पाहू आपण. त्याला परीक्षा केंद्र आपल्या महाराष्ट्रात कुठं असणार आहे हे पहा मित्रांनो. प्रीचं पहा, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर. तर मित्रांनो बऱ्यापैकी आपलं ऑल महाराष्ट्रात त्याचे एक्झाम सेंटर जे मोठे शहर आहेत तिथं आहेत. तर मेन्सचं पहा मित्रांनो, मेन्सला कुठं असणार थोडं वेगळे येतात. अमरावती, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, पुणे. सेम टू सेम मित्रांनो. म्हणजे ज्या आपल्या नागपूर साईडचे विद्यार्थी नागपूरला जातील, पुणे साईडचे पुणे, सोलापूरसाठी सोलापूरला, बरेचसे मोठ्या जिल्ह्यात आहेत. तर खानदेश वगैरे जळगावचे विद्यार्थी जळगावला आहेच मित्रांनो. तर मित्रांनो बऱ्यापैकी ऑल महाराष्ट्रामध्ये जी आपली मोठी शहर आहेत मित्रांनो तिथे मित्रांनो याचं सेंटर अवेलेबल आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा GR मधला मी स्क्रीनशॉट काढून दाखवला आहे. म्हणजे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही एक्झाम सेंटर प्रेफरन्स भरताना मित्रांनो तुमचं जवळचं शहर पहा. आता नागपूरचा विद्यार्थी मुंबईला येणं त्याला परवडणार नाही, कारण त्याला येणं जाणार. गोंदियाचा विद्यार्थी इकडं आलेला, गडचिरोलीचा प्रश्न इकडं आलेला परवडणार नाही. त्यामुळे तुमच्या जवळचं शहर कोणतं आहे, जवळचा जिल्हा कोणता आहे ते पहा, तिथे फॉर्म भरा. कारण मित्र तुमच्या खर्च तुम्हाला राहायचं यायचं खायचं काही परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं गाव आहे, जवळचा जिल्हा पाहते, एवढे जिल्हे दिले आहेत त्याचं पाहून घ्या आणि व्यवस्थित मित्रांनो फॉर्म भरताना त्याला प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुम्हाला जेवढं एक्झाम पेपरला जाते तुम्हाला सोयीस्कर ठरेल मित्रांनो. तर महत्त्वाच्या तारखा पाहू आपण काय आहेत त्या. तर महत्त्वाच्या तारखा पहा, अधिसूचना प्रसिद्ध 30 जून 2025. 30 जूनला मित्रांनो नोटिफिकेशन पडलेलं आहे. ऑनलाईन अर्ज 1 ते 21 जुलै 2025 मित्रांनो. ऑनलाईन अर्ज स्टार्ट आहे 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत. पूर्व परीक्षा कधी होणार, 17, 23, 24 ऑगस्ट 2025. 17 ते 24 ऑगस्टला मित्रांनो पूर्व परीक्षा आहे. मुख्य परीक्षा 12 ऑक्टोबर 2025. पूर्णपणे त्यांनी तारखा दिल्या मित्रांनो. मुख्य परीक्षा तुमची 12 ऑक्टोबर 2025ला. इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट होणार नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026पर्यंत तुमची इंटरव्ह्यू होणार मित्रांनो. पूर्णपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो, कधी पूर्व होणार कधी मेन्शन होणार तुम्हाला सांगितलं. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करता येईल. तर मित्रांनो या महत्त्वाच्या तारखा आहेत मित्र, तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. यात अजून पण माझ्या सुटलं असेल तर मी कमेंट नक्की करा. तर मित्रांनो बऱ्यापैकी या भरतीबद्दल बऱ्यापैकी मी सर्व शंका तुमच्या मनात असणाऱ्या या व्हिडिओद्वारे कव्हर केलेल्या आहेत. तर अजून पण काय माझ्याकडून पॉईंट सुटले असतील तर तुम्ही मित्रांनो खाली कमेंट करा. नक्कीच मी त्याला सांगतो की याच्यावर आपण नवीन व्हिडिओ घेऊ. तर मित्रांनो एक काम करायचं तुम्हाला मित्रांनो, जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांनी या भरतीचा लाभ घेतला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.